काय डेडिकेशननी काम करताय? सर नवीन मुलगा आहे तो, आपण इतक्या लवकर विश्वास ठेवू शकत नाही. का कोण जाणे, पण मला त्याच्यावर शंका आहे सर. सर तो तुम्हाला पण धोक्यात आणू शकतो. त्याच्या कामाचा स्पीड बघितला. इतक्या कमी वेळेमध्ये तो स्वतःच्या जीवावरती प्रोजेक्ट घ्यायला निघालाय. त्याला ह्या प्रोजेक्टमध्ये स्वतःचं नाव हवं होतं. स्वतःच्या नावावरती त्याला हा प्रोजेक्ट मिळवायचा होता. हा आपल्या कंपनीसाठी धोकादायक ठरू शकतो सर. सर 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 एक 2 मिनिटं मिळतील सर तुमचे? हां बोला. काल मी जे प्रोजेक्ट सबमिट केलं होतं आपल्या इन्व्हेस्टर टीमसोबत, तर त्यांनी ते रिजेक्ट केलं. आय थिंक सो मला त्याचं कारण कळलं आहे. ते म्हणजे तुमचं कॉन्सर्न लेटर नव्हतं सर. बेसिकली काय आहे सर, मी हा प्रोजेक्ट तुमच्या कंपनी थ्रू करतो आणि तुम्ही या कंपनीचे फाउंडर आहात आणि तुमचीच परवानगी नव्हती. सो मला असं वाटलं की त्यामुळे कदाचित प्रोजेक्ट रिजेक्ट झाला असावं. सर मला परत एक संधी हवी आहे ते प्रेझेंटेशन द्यायची. त्यामुळे मला असं वाटतंय सर की तुम्ही एक मिनिट. काय झालं सर? तू इथं नोकर आहेस आणि नोकर बनून राहा. 2 दिवसात कंपनीचा मालक बनण्याचा प्रयत्न करू नकोस. सर असं का बोलताय? काल तुझे प्रोजेक्ट रिजेक्ट केले आहेत आणि आता इन्व्हेस्टमेंट टीम रिकामी नाही तुझा प्रोजेक्ट परत पाहिला. त्या प्रोजेक्टचा विचार डोक्यातनं काढून टाक आणि ऑफिसच्या कामाला लाग. तू इथं ऑफिसमध्ये माझ्या कंपनीचे काम करण्याचे पैसे घेतोस. तुला पगार मी देतो. तुझ्या प्रोजेक्टची सुरळी करून बॅगेत ठेवून दे. सर प्लीज सर, असं नका बोलू सर. मी आपल्या कंपनीचं काम खरंच खूप मनापासून करतो सर. मी त्यात कुठल्याही चुका करत नाही आणि मी ते काम करता करता माझं हे ड्रीम प्रोजेक्ट होतं सर. आणि फॉर्च्युनेटली आपल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर्स येणार होते आणि ते नवीन टॅलेंट आणि नवीन आयडियाजला संधी देणार होते, म्हणूनच मी हे पिच केलं. आणि त्यासाठी फक्त हे लेटरवर तुमची सही हवी होती.